नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन व बृहन्मुंबई विद्युत पाणी पुरवठा व परिवहन उपक्रम यांच्या अंतर्गत वाहक या पदासाठी 364 जागांसाठी तुम्हाला एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला TCS मार्फत या ठिकाणी हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरला जातो हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पाहायला असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. हा सुरू करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म TCS मार्फत तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा सर्वप्रथम रजिस्टर ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा ह्या फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. यासाठी मित्रांनो काही मिनिटांमध्येच तुम्हाला या ठिकाणी पेज ओपन होणार आहे. त्यानंतर क्लोज ह्या टॅबवरती क्लिक करा आणि सगळ्या टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला पहिल्यांदा पर्सनल डिटेलमध्ये भरायचं आहे. त्यामध्ये तुमचं SSC प्रमाणे तुमचं जे नाव आहे पहिले नाव तुमचं टाकायचं आहे. मग जरासं मधलं नेम जे काय ते टाका आणि लास्ट नेम आडनाव तुम्हाला टाकायचं. त्याचबरोबर तुमच्या नावामध्ये बदल वगैरे काय झाला असेल तर तुम्हाला येस सिलेक्ट करा. नावामध्ये जो बदल झाला असेल ते नवीन नाव वगैरे काय असेल ते टाका. नसेल तर तुम्ही नो करू शकता. तुमची जी जन्मतारीख बर्थ डेट काय असेल ती तुम्ही टाकायचे आहेत. बर्थ डेट आणि इयर वगैरे सगळे तुमचं येणार आहे. त्याचबरोबर जेंडर मेल फिमेल काय असेल ते टाका. फादर्स नेम टाका. आईचे नाव तुम्हाला टाकायचे आहे. त्याचबरोबर एक मोबाईल नंबर द्या. कन्फर्म तोच मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. त्याचबरोबर एक अल्टरनेट मोबाईल नंबर सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर एक ईमेल ID द्या. कन्फर्म तोच मेल ID तुम्हाला द्यायचा आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तुम्हाला SSC जो सीट नंबर होता पासिंगचा सीट नंबर टाका. पासिंगचा उत्तीर्ण आणि महिना कोणता वर्षी पास झाला ते उत्तीर्ण महिना तुम्हाला द्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक्झाम सेंटर 3 टाकायचे. त्यापैकी कोणतं एक्झाम सेंटर तुम्हाला पहिलं हवं ते टाका. सेकंड कोणतं आहे हवं आहे ते एक्झाम सेंटर तुम्हाला टाकायचं आहे. आणि थर्डला एक्झाम सेंटर कोणतं हवं ते टाका. या ठिकाणी टिक मार्क करा आणि जनरेट OTP ह्या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायची आहे. ओके. त्यानंतर मित्र तुम्हाला कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली सबमिट ह्या टॅबवरती क्लिक करा आणि जो मोबाईल नंबर किंवा मेल ID वरती OTP येणार आहे तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे. ओके. अशा पद्धतीने आपण OTP टाकलेला आहे. त्यानंतर OTP व्हॅलिड ह्या टॅबवरती क्लिक करा. OTP सक्सेसफुली झालेला आहे. त्यानंतर मी तुम्हाला OTP सक्सेसफुली झालेला मेसेज आलेला आहे. त्यानंतर ओके बटन ह्या टॅबवरती क्लिक करा. खाली ॲग्री ह्या टॅबवरती क्लिक करा. खाली कॅप्चा आहे तो कॅप्चा तुम्हाला टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ह्या टॅबवरती क्लिक करा. तुम्हाला सगळी भरलेली माहिती जी होती ती सगळी माहिती तुम्हाला आलेली आहे. आता तुम्ही या ठिकाणी आत्ताच काय असेल ती माहिती चेक करा आणि चेंज सुद्धा करू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला राईट साईडला जेवढे बॉक्स दिसतात तेवढे सगळे बॉक्स तुम्हाला क्लिक करायचे आहे. ओके. सगळे बॉक्स क्लिक झालेले आहेत. त्यानंतर सबमिट बटन ह्या टॅबवरती क्लिक करून ओके करायचं आहे. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होणार आहे. तर मित्रांनो ठिकाणी अशा पद्धतीने आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. त्यानंतर रजिस्टर नंबर पासवर्ड तुम्हाला ईमेल ID आणि मोबाईल नंबरवरती सुद्धा मिळणार आहे. आता त्यानंतर क्लोज बटन ह्या टॅबवरती क्लिक करा. जी पहिली रजिस्ट्रेशनची बेसिक माहिती होती ती सगळी बेसिक माहिती तुमची आलेली आहे. आता त्यानंतर मित्र तुम्हाला राईट साईडला गो टू ॲप्लिकेशन हे टॅब आहेत किंवा हे बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढची प्रोसेस भरायची. त्यानंतर मित्र तुम्हाला ह्या 5 स्टेट कंप्लीट करायचे आहे. त्यामध्ये पर्सनल डिटेल, ॲडिशनल डिटेल, कम्युनिकेशन डिटेल, कॉल्वेशन एक्सप्रेस आणि डॉक्युमेंट अपलोड पेमेंट करायचं आहे. आता पहिल्यांदा मध्ये पर्सनल डिटेलमध्ये जर तुम्हाला बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं पोस्टचं नाव आलेलं, पदाचं नाव वगैरे सगळं तुमचं आलेलं आहे. यामध्ये मित्रांनो आता मॅरिडची स्टेटस अनमॅरिड मॅरिड काय असेल ते सिलेक्ट करा किंवा तुमची चॉईस प्रमाणे करू शकतात. मॅरिड असेल तर त्याची डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर कर्नाटक महाराष्ट्र सीमा अंतर्गत जर तुमचं डोमासेल येत असेल तर तुम्ही येस करू शकता. नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्यानंतर मित्र तुमचा पुढचा आहे तो मित्रांनो तुम्ही पाहू शकता डोमासेल नॅशनॅलिटी हे सिलेक्ट करा. डोमासेल महाराष्ट्राचा रहिवासी असेल तर हे सिलेक्ट करा. डोमासेल कुठल्या संस्थेने तहसीलदार वगैरे कोणी दिलं त्याचं नाव टाका. तारीख टाकून त्याचा नंबर टाकायचा आहे. पुढचा आहे तो मित्र तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट म्हणजे तुमची कोणत्या कास्टमध्ये तुम्ही अर्ज करायचा आहे ते सिलेक्ट करा. म्हणजे SC असेल तर SC सिलेक्ट करा. SC काय सर्टिफिकेट कोणी दिलं त्याचं नाव नंबर तारीख सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. जात वैधता असेल तर त्याची तारीख टाकायची. जर तुम्हाला SCBC किंवा EWS असेल तर ते सुद्धा टाका किंवा OBC असेल तर OBC टाका. OBC सर्टिफिकेट कोणी दिलं त्याचं नाव तारीख वगैरे तुम्हाला टाकायचं आहे. काय पदासाठी जर पहिलं तर उदाहरणार्थ OBC वगैरे कास्ट असतात किंवा SCBC कास्ट असेल
तरी सुद्धा ACBC निवडा, ACBC नंबर वगैरे टाका, किंवा जे नॉन क्रिमिनल तुम्हाला लागलं तर तुमचं नॉन क्रिमिनल कोणी दिलं त्याचं नाव आणि नंबर सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं एक डिसेबिलिटी मार्क टाका. खाली तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, त्यामध्ये पॅन कार्ड आहे का तर हे सिलेक्ट करा. तुमचा पॅन नंबर आणि पॅन कार्डवर नाव टाका, नसेल तर तुम्ही नो करू शकता. जर लायसन असेल तर लायसन हे सिलेक्ट करा. लायसनच्या सगळ्या डिटेलमध्ये तुमचं नाव, नंबर, कधी काढलं त्याची तारीख वगैरे टाका, नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुमचं मतदान कार्ड ओळखपत्र आहे का तर हे सिलेक्ट करा. त्याचा ID नंबर आणि नाव वगैरे टाका, नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे पासपोर्ट आहे का तर हे सिलेक्ट करा. तर त्याचा नंबर वगैरे तुम्हाला टाकायचे. सगळी माहिती टाकल्यानंतर तुम्ही येस किंवा नो करू शकता पासपोर्टसाठी. त्याचबरोबर तुमचे बँक पासबुक जोडणार आहात का तर हे सिलेक्ट करा. त्याचा बँक डिटेल सगळ्या भरायचे आहेत, नसेल तर तुम्ही नो करू शकता. आणि या ठिकाणी हे टिकमार्क करा आणि सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला सेव्ह नेक्स्ट ह्या टॅबवरती क्लिक करा. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मी सेव्ह नेक्स्ट ह्या टॅबवरती क्लिक करा आणि जी पहिली पायरी होती पर्सनल डिटेल ही सबमिट सक्सेसफुली झालेली आहे, म्हणजे सेव्ह सक्सेसफुली झाली. त्यानंतर ओके बटन ह्या टॅबवरती क्लिक करा. आता राहिलेली माहितीमध्ये ॲडिशनल डिटेलमध्ये जर बघितलं तर तुमच्या ह्यापूर्वी पुढचा तुम्हाला ॲडिशनल डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी जे आरक्षण वगैरे काय हवं असेल ते सुद्धा तुम्ही बोलू शकता. त्यामध्ये जर बघितलं तर पुढचा मित्रांनो ॲडिशनल डिटेलमध्ये पहिल्यांदा या ठिकाणी आर यू डिस्क्राईब फॉर प्रिव्हियस एक्झाम, म्हणजे तुम्हाला यापूर्वी कधी एक्झामसाठी प्रतिबंध केला असेल तर हे सिलेक्ट करा, त्याचं नाव द्या, नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर आता इतर माहितीमध्ये भरायचे आहेत, म्हणजे ऑदर डिटेलमध्ये भरायचे आहेत. त्याचबरोबर तुमचं वरती कुठला गुन्हा वगैरे काय नोंद आहे का येस किंवा नो सिलेक्ट करा, त्याची माहिती भरा. त्याचबरोबर केस वगैरे काय चालू आहे का, तुमच्यावरती गुन्हा वगैरे काय नोंद असेल तर येस किंवा नो तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुमच्यावरती खटला वगैरे काय नोंद आहे का येस किंवा नो करा. तुमच्यावरती फौजदारी प्रक्रिया कारवाई चालू आहे का येस किंवा नो करा. त्याचबरोबर तुमच्यावरती शाळा, महाविद्यालय, UMC वर्तणुकीबाबत काही हरकती वगैरे असेल तर येस किंवा नो करा. तुमच्यावरती फौजदारी गुन्हा वगैरे काय असेल येस किंवा नो करायचे आहेत. तुमच्यावरती न्यायालयीन चौकशी चालू आहे का येस किंवा नो करा. म्हणजे ह्या भरतीसाठी जर बघितलं तर तुम्हाला कोणतंही रिझर्वेशन नसणार आहेत, फक्त कास्टचं रिझर्वेशन तुम्हाला ठिकाणी असणार आहे. त्यामध्ये पर्सनल डिटेल आणि ॲडिशनल डिटेल सगळी भरलेली आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट ह्या टॅबवरती क्लिक करा. डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेले आहे. आता त्यानंतर मित्रांनो कम्युनिकेशन डिटेलमध्ये जर बोललं तर तुमचा सगळा ॲड्रेस द्या, तुमचा लाईन वगैरे दोन्ही लाईनमध्ये ॲड्रेस टाका. त्याचबरोबर कंट्री इंडिया सिलेक्ट करा. स्टेट कोणता आहे तर स्टेट महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर जिल्हा कोणता आहे तो जिल्हा सिलेक्ट करा आणि पिनकोड सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे. त्याचबरोबर करस्पॉन्डंट आणि परमनंट ॲड्रेस वेगळा असेल तर वेगळा लिहा, एकसारखा असेल तर येस बटन ह्या टॅबवरती क्लिक करा. दोन्ही ठिकाणचा ॲड्रेस एकसारखा येईल. सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला सेव्ह नेक्स्ट ह्या टॅबवरती क्लिक करा. डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेले आहे. आता त्यानंतर मित्र तुम्हाला ओके बटन ह्या टॅबवरती क्लिक करा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स यामध्ये पहिल्यांदाच विचारलं आहे तर तुमची 10वी पूर्ण झाली आहे का तर तुम्हाला येस सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही नो सिलेक्ट केलं तर तुमचं नॉट इलिजिबल मेसेज येणार आहे. त्यासाठी येस तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके, त्यानंतर मित्र तुम्हाला 10वीचे डिटेल भरायचं द्या. 10वीचा बोर्ड कोणता ते सिलेक्ट करा. SSC महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल किंवा CBSE तर एनी डिग्री बोर्ड सिलेक्ट करू शकतात. त्याचबरोबर स्कूलचं नाव टाका. टक्केवारीचा प्रकार कोणता आहे तो सिलेक्ट करा. त्याचबरोबर ऑप्टेन मार्क्स म्हणजे पडलेले मार्क्स टाका. मॅक्झिमम मार्क म्हणजे एकूण मार्कपैकी किती मार्काचा पेपर होता ते सिलेक्ट करा. पर्सेंटेज ऑटोमॅटिक येणार आहेत. उत्तीर्ण वर्ष सुद्धा आलेले. त्यानंतर मित्र तुम्हाला फक्त 10वीचेच मार्क तुम्हाला भरायचे आहेत. आता त्यामध्ये बघितलं तर तुम्हाला डू यू हॅव प्रोसेस टू कंडक्टर लायसन, म्हणजे तुमच्याकडे कंडक्टरचा जो परवाना आहे का तो येस सिलेक्ट करा. नसेल तर तुमचा नो केलं तर तुम्हाला एलिजिबल नसणार आहे. त्यासाठी येस सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमच्याकडे जा वैध कंडक्टर बॅच आहे का तर सुद्धा येसच करायचं आहे. नो केलं तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. त्यासाठी दोन्हीही येस करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला सेव्ह नेक्स्ट ह्या टॅबवरती क्लिक करा आणि डाटा सेव्ह सक्सेसफुली म्हणजे तुमचं एज्युकेशन आहे ते सेव्ह सक्सेसफुली झालेले. आता त्यानंतर ओके बटन ह्या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता राहिलेली माहितीमध्ये डॉक्युमेंट पेमेंट यामध्ये जर बघितलं तर तुम्ही पहिल्यांदा अपलोड स्कॅन कॉपी म्हणजे तुम्हाला जो अपलोड एक फोटो अपलोड करायचा आणि लाईव्ह फोटो सुद्धा काढायचा. त्यासाठी क्लिक हेअर टू अपलोड ह्या टॅबवरती क्लिक करा. म्हणजे या ठिकाणी न्यू ह्या बटनवरती क्लिक करून लाईव्ह फोटो अपलोड करा आणि अपलोड स्कॅन फोटोमध्ये तुमचा जो मोबाईलमध्ये किंवा डिव्हाइसमध्ये फोटो आहे तो 80 ते 200 KB चांगला फोटो अपलोड
करायचं आहे. फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला सही सुद्धा अपलोड करायचे आहेत. सही जर बघितलं तर तुम्हाला 80 ते 200 KB सही सुद्धा अपलोड करायचे आहेत. त्यानंतर 10वीचे मार्कशीट अपलोड करा. डोमासेल असेल डोमासेल अपलोड करा. जर तुम्ही कास्टमध्ये भरला असेल तर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं आणि त्याचबरोबर नॉन क्रिमिनल लागत तर नॉन क्रिमिनल अपलोड करा. जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ते सुद्धा अपलोड करायचे आहेत. जर विवाहित स्त्री असेल तर तुमच्या नावामध्ये बदल असेल ते सुद्धा डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्याचबरोबर कंडक्टरचा वैध परवाना असेल तर ते सुद्धा अपलोड करायचे आहेत. बॅच असेल तो सुद्धा अपलोड करायचा आहे. एक ID प्रूफ तुम्ही देऊ दिलता पॅन कार्ड आधार कार्ड वगैरे. आधार कार्ड चालत नाही, पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट किंवा वोटर ID जो काय असेल ते सुद्धा अपलोड करायचं. त्याचबरोबर अदर रिलेटिव्ह डॉक्युमेंट सुद्धा तुमच्या चॉईसनुसार अपलोड करा. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला टिकमार्क सगळ्या करायचे आहेत. सगळ्या टिकमार्क केल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि तुम्हाला फॉर्म सबमिट करण्यापूर्वी तुमचा फॉर्म प्रिव्ह्यू एकदा तुम्ही करायचा आहे. प्रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म आत्ताच तुम्ही या ठिकाणी तुम्ही चेकआउट करा. सगळा फॉर्म भरलेली माहिती वगैरे सगळी तुम्हाला चेकआउट करा. आरक्षण वगैरे जे काय असेल तुमचं नाव वगैरे जे काय असेल ते तुम्ही आत्ता चेकआउट करा आणि काही करेक्शन असेल तर तुम्ही पुन्हा मागे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता आणि बदल करू शकता. सगळी माहिती भरल्यानंतर तुम्ही फोटो वगैरे सगळं काढल्यानंतर तुम्ही सबमिट बटन ह्याच्यावरती क्लिक करा आणि तुमचं पेज डायरेक्टली पेमेंटला जाणार आहे. हे पेज मित्रांनो तुम्ही पेमेंटला गेल्यानंतर तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा UPI थ्रू पेमेंट करू शकता आणि त्याची प्रिंटआउट काढू शकता. ओके, तर तुम्ही या ठिकाणी बेस्ट असा फॉर्म तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.